इथे ना गुड मॉर्निंग. सुट्टी असल्यामुळे ना मला असं कधी असं वाटतं की सुट्टी कधी येते, कारण की घराची साफसफाई आणि पसारा धूळ झालेली. कारण की संडे किंवा मध्ये सुट्टी असली ना माझं असं ठरलेलं असतं की घराची साफसफाई करायची, कारण की आईंचा हात पुरत नाही आणि आमचे सर तर अजिबात घराची साफसफाई करत नाही. म्हणून मी ठरवलं, चला आता पटकन मी साफसफाई करून घेते. म्हणून स्वामींचा फोटो काढला, साफ केला, टी व्ही पुसून घेतला. त्यानंतर मग बेडरूममध्ये आले, तर बेडरूमची पण अवस्था अशी बेकार झालेली होती. मग म्हणलं चला पटकन पुसून घेऊया. कारण की का ना मग आपला बायकांनाच असतं की काही काही पुरुष पण करतात, असं नाही की बायका पण. पण आमच्या घरात अजिबात कोणी करत नाही. मी आणि आई किचनकडे, आईंचं ते जेवढा हात पुरतो किंवा हे असतं तेवढं करतात. मग बाकीचं फॅन वगैरे शिडीवर चढणं, म्हणून मी सगळं व्यवस्थित पुसून घेत होते. त्यानंतर आमच्या इथे शिवाजी महाराज आहेत, त्यांना पण छान मी पुसून घेतलं. मग त्यांचं कसं छान व्यवस्थित ठेवलं, धूळ बसली की मग आपण तसंच कंटाळा केला की ते एकदम विचित्र दिसतं बघ. हे बघा आमच्या गारूची खेळणी किती सारी आहे, तरी पण तिला खेळणी आणखीन घ्यायचीच असते. मग मी इथे ना सगळ्या वस्तू व्यवस्थित पुसून घेतल्या, कारण की काही काचेच्या आहेत, काही ह्याच्या आहेत. मग फुटू नये म्हणून सगळ्या पुसल्या. आणि नंतर मग आमच्या ट्रॉफ्यांची जागा एकदम छान स्वच्छ झाडून मारून घेतली, कारण की जाळ्या वगैरे होतातच. आणि कसं आमचं खिडकी ना रस्त्याच्या साईडकडून आहे, एवढी धूळ येते ना, त्यामुळे सतत साफसफाई करावी लागते. आणि हे बघा एवढ्या ट्रॉफ्या आहेत, हे मग काही गारू एकूण एक दोन तुटल्यात पण, मग ह्यांना पुसून घ्यायचं आहे म्हणून छान पुसून घेते. त्यानंतर म्हणलं चला आता काही जाळ्या काढते, कारण की POPच्या वगैरे. आणि कसं लाईट खराब होते त्याला जास्त धक्का वगैरे लागला की, म्हणून असं वाटतं की आज रिस्क नको, कारण की ते एवढं महागाचं घ्यायचं, मग आपण कसं पण साफसफाई करणार. कारण की आपण बाहेरच्यांना सांगितलं ना मग ते पटपट करतात. पण काही वस्तू अशा फुटल्या की नंतर नको घ्यायच्या म्हणलं की घेऊ शकतो, पण काहीतरी आठवणी असतात त्या वस्तूमध्ये खास. म्हणून मी एकदम हे हळूहळू हळूहळू करत होते, काय फुटू नये काय तुटू नये म्हणून. कारण की छान असं घर ठेवायचं म्हणलं, स्वच्छ ठेवायचं म्हणलं की साफसफाई तर केलीच पाहिजे. आणि खरं तर एक कसरतच असते. मग म्हणलं आता एवढे सण वगैरे येत आहेत, तर श्रावण महिना लागला आहे, तर आपलं साफसफाई केली पाहिजे, म्हणून साफसफाई करते. सगळ्या ट्रॉफी पुसून घेतल्या, नीट व्यवस्थित सगळ्या पुसल्या की ठेवल्या ठिकाणी पण किती छान वाटत आहेत, एकदम स्वच्छ स्वच्छ आणि बघायला पण छान वाटत आहेत. म्हणून मी सगळ्या व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत. हे बघा सगळं पुसून झालं आणि मग नंतर व्हिडिओ घेतला. सगळं कसं व्यवस्थित, आधी ना इथे हत्ती वगैरे ठेवलेत ना, तिथं छान अशा वस्तू ठेवलेल्या होत्या मी, पण गार्गीने काय मग इथे मी नंतर कपाट पुसायला घेतलं. आणि कपाट पण एवढं घाण झालेलं ना, सगळी धूळ, कारण की सगळी धूळ त्याच्यावरच बसली ते साफसफाई करताना. मग त्याला मी असं छान, आणि आमचं एक गणपतीचं किचन आहे, ते मला खूप आवडतं सगळ्यात जास्त. आणि इथे ना गारूची लुडबुड होती, कारण की तिने ना त्याच्यामध्ये ते डस्टबिन भरायच्या पिशवीमध्ये काय एवढं सामान भरून ठेवलं होतं, आणि बोलते मी विकायला चालले. तिने तिचंच काहीतरी खेळणी वगैरे भरलेली, मग ती ह्या पिशवीत टाक त्या पिशवीत टाक, तिचं हेच चालू होतं खेळायला. इथे आमच्या गारूच्या भाषेत म्हणायला गेलं ना, हे चिवताईचे घरटे मी छान धुले आणि गारूला आंघोळ घातली. आणि तिला तिच्या पप्पासोबत बाहेर जायचं होतं, म्हणून ती छान रेडी झाली. आणि ही तिची फेवरेट पॅन्ट आहे नाईट, कारण की तिला ती कॅरेटवाली पॅन्ट खूप आवडते. ती बोलते त्याच्यावर कॅरेट आहेत, आणि तो गावी घेतलेला ड्रेस. मग ती तिच्या पप्पासोबत निघायला बाहेर झाली, आणि ती अशी रेडी झाली होती म्हणून तिचं असं आणखीन थोडीशी शॉपिंग करायला जी ह्यांच्यासाठी करायची. चला आम्ही कुठे जातोय शॉपिंग करायला ह्यांच्यासोबत. गाडी चालवा ना, म्हणजे बघा आभाळाचं वातावरण आहे आणि थंड हवा चेहऱ्यावर लागते, खूप मस्त वाटतंय. दिवसभर गरमी होती
खूप गरम लागत होतं आणि आता एकदम थंड हवा येते. लॉंग ड्राईव्हला जायला असं वाटतं. मग आम्ही नंतर आलो सगळं दुपारी डॅकेथलॉनला, कारण की ना काही सामान घ्यायचं होतं डॅकेथलॉनमध्ये आणि स्पोर्ट्सचं सामान खरं छान भेटतं. म्हणून मी डॅकेथलॉनला घेते, कारण की त्यांना रेनकोट वगैरे घ्यायचा होता. मला हँड्सच्या इनर वगैरे घ्यायच्या होत्या आणि म्हणून मी गेलो. वेळ पण होता, चला म्हणलं जाऊन येऊ पटकन. मग गेलो बेलापूरला आणि बघितलं तर गर्दी पण होती एवढी आणि रेट तर काही पण लावलेले होते. म्हणून घेतलं मी, असं नाही घेतलं की काहीच नाही घेतलं. घेतल्या इनर वगैरे घेतलं, त्यांना रेनकोट घेतला आणि नंतर आम्ही परत निघालो. आम्ही डॅकेथलॉनला गेलेलो, घेतलं तिथे थोडंसं, आम्ही तिथून निघालो. आता आमच्या गाडीला भूक लागली आहे, तिला खाऊ घालायचं आहे. मग तिथून डायरेक्ट घरी जाऊ, कारण की आभाळ खूप आलं आहे. सुट्टीचा आमचा असा छान दिवस संपला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.